शेतकऱ्यांचा विजय, विमा कंपनीला टीएसीचा दणका, वितरणाचे आदेश जारी. 2025च्या पीक विमा वितरणाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. पुढील 7 दिवसात रक्कम खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. तर धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2025 हंगामातील सोयाबीन पीक विमा प्रकरणात शेतकरी बांधवांच्या न्यायाच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्राच्या सेंट्रल टेक्निकल ॲडवाइस कमिटी टीएसीने विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावत महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समिती STACचा निर्णय कायम ठेवला आहे. हा निर्णय म्हणजे धाराशिवच्या हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि न्यायाचा विजय आहे. केंद्रीय समितीने आपल्या आदेशात विमा कंपनीचे अपील ग्राह्य धरण्यासाठी आवश्यक निकष आणि प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे राज्य समितीचा निर्णय कायम ठेवत पात्र शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत पीक विमा रक्कम अदा करण्याचे स्पष्ट आदेश विमा कंपनीला देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या आदेशाचे पालन न करण्यास विमा कंपनीने टाळाटाळ केल्यास तिच्यावर आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही केंद्रीय समितीने दिलेला आहे. याच्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे पीक विम्यासंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील पीक विम्याची अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.